नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीच्या अंतरंगाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. पृथ्वीचं अंतरंग कशा पद्धतीनं आहे किंवा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये कोणकोणते लेयर आहेत, एकूण किती थर आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये त्या ठिकाणी कोणकोणते एलिमेंट्स आहेत, या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. याच्या अगोदर प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भात या यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये अंतर्गत शक्ती, बहिर्गत शक्ती काय असते, त्याचबरोबर विदारणाचे प्रकार या संदर्भाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भातचा हा व्हिडिओ, त्याच्या पुढे जाऊन आपण त्या ठिकाणी पृथ्वीचं अंतरंग या संदर्भात त्या ठिकाणी आज आपण चर्चा करणार आहोत. पृथ्वीचं अंतरंग पाहण्याच्या अगोदर त्या ठिकाणी पृथ्वीची निर्मिती कशी झाली या संदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती पाहावी लागेल. म्हणजेच ओरिजिन ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या निर्मितीच्या संदर्भात सांगत असताना अनेक विचारवंतांनी, शास्त्रज्ञांनी वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. याच्यामध्ये पृथ्वीच्या निर्मितीच्या संदर्भात दोन मतप्रवाह सांगितले जातात. एक मतप्रवाह असा आहे की पृथ्वी आणि पृथ्वीच्या सभोवताली जे काही इतर ग्रह आहेत किंवा सोलार सिस्टीममध्ये असणारे जे काही एकूण ग्रह आहेत, त्याचबरोबर उपग्रह आहेत, यांची निर्मिती ही एकाच सूर्यापासून झालेली आहे असा मानणारा एक मतप्रवाह आहे. आणि दुसरा मतप्रवाह असा आहे की जे काही सोलार सिस्टीम आहे किंवा जे काही आपल्या सोलार सिस्टीममधील एकूण प्लॅनेट्स आहेत, ग्रह आहेत, या ग्रहांची निर्मिती दोन सूर्यापासून झालेली आहे असं मानणारा एक मतप्रवाह आहे. तर याच्यामध्ये सर्वमान्य जी थेअरी सांगितली जाते किंवा जो सिद्धांत सांगितला जातो पृथ्वीच्या निर्मितीच्या संदर्भात, जो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, नेबुला थेअरी, ज्याला मराठीमध्ये तेजोमय परिकल्पना सिद्धांत म्हटलं जातं, जो लाप्लास या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. तर लाप्लास याने जो काही सिद्धांत मांडलेला आहे, ज्याला तेजोमय परिकल्पना म्हटलं जातं, तर याच्यामध्ये त्याने या ठिकाणी त्या सिद्धांतामध्ये किंवा नेबुला थेअरीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, जसं तुम्हाला या ठिकाणी एक डायग्राम दिलेला आहे. त्या डायग्राममध्ये तुम्हाला असं दाखवलेलं आहे की सुरुवातीला एकच सूर्य अस्तित्वात आहे आणि तो जो काही सूर्य आहे तो स्वतःभोवती खूप वेगाने फिरतो आहे, अत्यंत वेगाने फिरतो आहे. आणि त्या सूर्यामधून काही गॅसेस, काही डस्ट बाहेर फेकली जाते आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही वलय निर्माण झालेले आहेत. जसं पहिल्या या ठिकाणी तुम्ही पाहताय की फक्त एकच सूर्य आहे आणि तो स्वतःभोवती अत्यंत वेगाने फिरतो आहे आणि त्याच्यामधून काही गॅसेस, डस्ट म्हणजे काही वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतील किंवा धूळ असेल, राख असेल, तर हे त्या सूर्यापासून बाहेर फेकली जाते आणि त्याच्या सभोवताली हे एकूण 9 वलय तयार झालेले आहेत. हे 9 वलय तुम्ही इथं पाहतायत की पहिला क्रमांक फक्त सूर्य आहे, दुसऱ्या क्रमांकामध्ये त्या ठिकाणी त्याच्यापासून वलय बाहेर पडलेले, तिसऱ्या क्रमांकामध्ये तुम्हाला दिलेले आहे की सूर्याच्या सभोवताली काही वलय किंवा ते रोटेशन करत आहेत सूर्याच्या सभोवताली, आणि चौथ्या याच्यामध्ये तुम्हाला दिलेले की हळूहळू त्याच्यापासून प्लॅनेट्सची निर्मिती होते. आणि पाचव्यामध्ये सध्या जी काही कंडिशन आहे सोलार सिस्टीमची, त्या ठिकाणी ती सोलार सिस्टीमची सद्य परिस्थिती तुम्हाला दाखवलेली आहे. सूर्याच्या सभोवताली काही ग्रह त्या ठिकाणी रोटेशन करत आहेत. म्हणजे थोडक्यात काय की लाप्लासची जी काही तेजोमय परिकल्पना सिद्धांत आहे किंवा लाप्लासचं जे काही नेबुला थेअरी आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो सूर्य होता त्या सूर्यामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर गॅसेस, क्लाउड ऑफ हायड्रोजन अँड हेलियम, म्हणजे सूर्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि हायड्रोजनचं आणि हेलियमचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं, ज्यांचं रेडिएशन घडून आलं. रेडिएशन घडून आल्यानंतर म्हणजे सूर्य स्वतःभोवती मोठ्या प्रमाणावर वेगाने फिरत होता, त्याच्यापासून त्या ठिकाणी 9 रिंग्स तयार झाले. 9 रिंग्स तयार झाले म्हणजेच सूर्य अत्यंत वेगाने फिरत असल्यामुळे सूर्यापासून काही मटेरियल बाहेर फेकलं गेलं आणि फेकलं गेल्यानंतर त्याच्यापासून अशा पद्धतीनं 9 रिंग्स तयार झाले किंवा 9 वलय तयार झाले. आणि हे जे काही 9 रिंग्स आहेत ते नंतरच्या कालावधीमध्ये हळूहळू थंड होत गेले. म्हणजे एक लक्षात घ्या की सूर्यापासून ते मटेरियल बाहेर पडलेले, म्हणजे ते सुरुवातीला गॅसेस फॉर्ममध्ये होतं, अतिशय तप्त होतं आणि सूर्यापासून डिस्टन्स वाढल्यामुळे ते नंतरच्या कालावधीमध्ये हळूहळू थंड होत गेलं. आणि थंड होत गेल्यानंतर जे गॅसेस फॉर्ममध्ये मटेरियल होतं त्याचंच नंतर सॉलिडिफिकेशन होऊ लागलं आणि त्यांच्यापासून त्या ठिकाणी या
सूर्याच्या सभोवताली असणारे जे काही 8 ग्रह आहेत किंवा 9 ग्रह, त्याच्यामध्ये जो प्लुटो आहे त्याला आपण बटू ग्रह मानतो आणि इतर जे काही 8 ग्रह आहेत असे 9 ग्रह त्या ठिकाणी सूर्याच्या सभोवताली निर्माण झाले आणि ते आज सूर्याच्या सभोवताली रोटेशन करत आहेत. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पृथ्वीची निर्मिती झाली किंवा पृथ्वीच्या सभोवताली असणारे जे काही एकूण ग्रह आहेत त्या ग्रहांची निर्मिती ही सूर्यापासून झाली असं सांगितलं जातं. म्हणजे सोलार सिस्टीमचा जो काही जन्म आहे तो सोलार सिस्टीममध्ये जो प्रमुख आहे तो सूर्य आहे आणि त्या सूर्यापासूनच ही सगळी फॅमिली तयार झालेली आहे असं सांगितलं जातं. त्याच्यानंतर नेबुला थेरी जी काय आहे किंवा नेबुलर थेरी ज्याला आपण तेजोमिक परिकल्पना सिद्धांत म्हणतो, तर याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की एकतर सूर्यापासून या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे आणि मग हा जो काही सूर्य आहे हा जो की ही जी काही पृथ्वी आहे, जी पृथ्वी सूर्यापासून निर्माण झालेली आहे ती सुरुवातीला अत्यंत तप्त होती आणि या पृथ्वीचं जे रोटेशन आहे ते सुरुवातीपासून चालत आलेलं आहे आणि पृथ्वी सतत स्वतःभोवती रोटेशन करत होती आणि स्वतःभोवती रोटेशन करत असल्यामुळे पृथ्वीमध्ये जे काही वेगवेगळे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स काही वजनाने जड असणारे एलिमेंट्स होते, काही वजनाने हलके असणारे एलिमेंट्स होते. त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही तुम्हाला विधान दिलेलं आहे की याच्यामध्ये हेवियर एलिमेंट्स नियर द कोर अँड लाईटर ॲट दी सरफेस, म्हणजे वजनाने जड असणारे जे काही एलिमेंट्स आहेत त्या पृथ्वीच्या रोटेशनमुळे त्या ठिकाणी पृथ्वीच्या केंद्रभागामध्ये ते एकवटले आणि त्याच्यानंतर जे काही हलके एलिमेंट्स आहेत, वजनाने हलके असणारे जे काही एलिमेंट्स आहेत तर ते सरफेसमध्ये त्या ठिकाणी ते त्यांचं केंद्रीकरण झालं. म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ जसं आपण घरामध्ये पाहतो की आपल्या घरामध्ये आपली आई असेल किंवा ज्या काही स्त्रिया असतील ते गहू पाखडत असताना किंवा गव्हामधली जे काही गव्हामध्ये असणारा पालापाचोळा गव्हामधून बाहेर काढत असताना त्या ठिकाणी सुपलीमध्ये गव्हाचं व्हायब्रेशन करतात आणि सुपलीमध्ये गव्हाचं व्हायब्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी त्या गव्हाच्या वरती वजनाने हलका असणारा जो काही पालापाचोळा आहे तो गव्हाच्या वरच्या बाजूला येऊन बसतो आणि वजनाने जड असणारा जो काही गहू आहे तर तो खालच्या बाजूला राहतो. एक्झॅक्ट त्याच पद्धतीनं पृथ्वी सुरुवातीपासून त्या ठिकाणी पृथ्वीचं रोटेशन सुरू आहे, व्हायब्रेशन सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी पृथ्वीमध्ये जे काही लाईटर एलिमेंट्स आहेत किंवा वजनाने हलके असणारे जे काही घटक आहेत तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरती म्हणजे पृथ्वीचा जो काही सरफेस आहे तर त्या पृथ्वीच्या सरफेसवरती त्या ठिकाणी वजनाने हलके असणारे एलिमेंट्स जमा झाले आणि जसं जसं आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये येऊ तर त्या ठिकाणी पृथ्वीच्या केंद्रभागामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त वजनाने जड असणारे एलिमेंट्स असतील. त्याच्यानंतर जसं जसं आपण सरफेसकडे येऊ तसं सरफेसकडे येताना अगदी वजनाने हलके असणारे एलिमेंट्स आपल्याला पृथ्वीच्या सरफेसवरती पाहायला मिळतील आणि त्याच्यामुळे या एलिमेंट्सला अनुसरूनच म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये गेलात तर वजनाने जड असणारे एलिमेंट्स पाहायला मिळतील, पृथ्वीच्या सरफेसवरती आलात तर त्या ठिकाणी वजनाने हलके असणारे एलिमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जे काही स्ट्रक्चर निर्माण झालेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे लेयर पाहायला मिळतील. जसं तुम्हाला या ठिकाणी पृथ्वीचा अंतरंग त्याचा एक डायग्राम तुम्हाला इथं दाखवलेला आहे. याच्यामध्ये पृथ्वीच्या अगदी वरच्या भागामध्ये हा सरफेसचा जो काही भाग आहे ज्याला अर्थ क्रस्ट म्हटलं जातं किंवा त्यालाच शिलावरण म्हटलं जातं. त्याच्यानंतर हा जो काही लेयर तुम्हाला दाखवलेला आहे ज्याला मेंटल म्हटलं जातं किंवा यालाच प्रावरण म्हटलं जातं. हा जो काही लेयर तुम्हाला दाखवलेला आहे ज्याला आउटर कोर म्हटलं जातं आणि हा सेंटरचा जो काही भाग आहे ज्याला कोर म्हटलं जातं किंवा इन्नर कोर म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जात असताना एलिमेंट्स बदलत जातात, त्यांची डेन्सिटी बदलत जाते. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पृथ्वीची निर्मिती होत असताना त्या ठिकाणी वजनाने जड असणारे एलिमेंट्स पृथ्वीच्या सेंटर भागामध्ये जमा झाले आणि वजनाने हलके असणारे जे काही एलिमेंट्स आहेत ते पृथ्वीच्या सरफेसवरती जमा झाले. त्याच्यानंतर पृथ्वीचं जे काही अंतरंग आहे किंवा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारे जे काही थरं आहेत तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची मदत घेण्यात आलेली आहे किंवा कशाच्या आधारे त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागामधली त्या ठिकाणी
पृथ्वीच्या अंतरंगाचा जो काही अभ्यास आहे, तर या घटकाच्या आधारे त्या ठिकाणी तो अभ्यास करण्यात आलेला आहे. हे घटक जे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये डेन्सिटी स्टडी म्हणजे काय की जी घनता आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये, जी घनता आहे म्हणजे पृथ्वीमध्ये सगळीकडे घनता सारखी नाही आहे. सरफेसवरती पृथ्वीची घनता वेगळी आहे, मेंटलमध्ये गेल्यानंतर पृथ्वीची घनता वेगळी आहे आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये गेल्यानंतर घनता वेगळी आहे. तर त्या घनतेच्या आधारे त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यात येतो. त्यानंतर टेम्परेचर स्टडी म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जात असताना पृथ्वीचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर वाढत चालतं. याच्यामागचं कारण असं की पृथ्वीची जी निर्मिती आहे ती पृथ्वीची निर्मिती सूर्यापासून झालेली आहे. सूर्य हा अतिशय तप्त असा तारा आहे आणि त्याच्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की पृथ्वीसुद्धा सुरुवातीच्या कालावधीमध्ये अत्यंत तप्त अशी होते. त्याच्यानंतर हळूहळू पृथ्वी थंड होत गेल्यानंतर पृथ्वीचा वरचा जो भाग आहे ज्याला आपण अर्थ क्रस्ट म्हणतो किंवा जो सरफेसचा भाग आहे, शिलावरणाचा जो काही भाग आहे तो अगोदर थंड झाला आणि नंतर हळूहळू त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागामधला जो काही भाग आहे तर तो आणखीनसुद्धा थंड होत आहे असं सांगितलं जातं. म्हणजे सरफेसचा भाग थंड झालेला आहे, परंतु पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जात असताना आणखीनसुद्धा त्या ठिकाणी तापमान वाढत जातं, टेम्परेचर वाढत जातं. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल स्टडी दिलेली आहे. स्ट्रक्चरल म्हणजे डायरेक्ट त्या ठिकाणी पृथ्वीचं जे काही संरचना आहे त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी पृथ्वीचं अंतरंग कसं आहे हे आपण सांगू शकतो. याच्यामध्ये डायरेक्ट एव्हिडन्सेस आणि इनडायरेक्ट एव्हिडन्सेस दिलेले आहेत. आता डायरेक्ट एव्हिडन्सेसमध्ये कोणते घटक येतात? डायरेक्ट एव्हिडन्सेसमध्ये जसं भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये जे आपण मायनिंग करतो किंवा खाणकाम करतो, ते खाणकाम करत असताना वेगवेगळे खडकाचे प्रकार आपल्याला आढळून येतात. त्याच्या आधारे आपण पृथ्वीचा अंतरंग कसा आहे ते सांगू शकतो. किंवा मग पृथ्वीवरती अनेक वेळेस उल्कापात झालेला आहे, तर तो उल्कापात झाल्यानंतर काही खडक पृथ्वीवरती येऊन पडतात. त्या खडकांचा अभ्यास करून देखील आपण पृथ्वीचा अंतरंग कसा आहे सांगू शकतो. किंवा मंगळावरती आपण काही त्या ठिकाणी मंगळ ग्रह असेल, चंद्र असेल, या ठिकाणचे सुद्धा आपण काही खडक कलेक्ट करून त्याचा अभ्यास करून सांगू शकतो की पृथ्वीचं अंतरंग कसं आहे. कारण सोलार सिस्टीम ही एकाच ताऱ्यापासून बनलेली आहे, सूर्यापासून बनलेली आहे. त्याच्यामुळे चंद्र जरी असला, मंगळ ग्रह जरी असला किंवा उल्कापात जरी असला तरी ह्या सगळ्यांचं स्ट्रक्चर कुठेतरी सारखं राहणार आहे आणि त्याचा अभ्यास करून आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्याचा आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो. तर हे सगळे डायरेक्ट एव्हिडन्सेस आहेत. त्याच्यामध्ये ज्वालामुखीचा सुद्धा समावेश होतो. ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस ज्वालामुखी ही भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामधून येते. त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स बाहेर पडलेले त्याचासुद्धा किंवा त्याची स्टडी करूनसुद्धा आपल्याला पृथ्वीचा अंतरंग कसा आहे याचा अंदाज आपल्याला लावता येतो. इनडायरेक्ट एव्हिडन्सेस आहेत. इनडायरेक्ट एव्हिडन्सेसमध्ये आपण त्या ठिकाणी ज्या काही भूकंप लहरी आहेत त्या भूकंप लहरीच्या आधारे त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये त्या ठिकाणी कोणकोणता लेयर कोणत्या फॉर्ममध्ये आहे किंवा कोणत्या स्थितीमध्ये आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक भूकंप लहरी असेल, दुय्यम भूकंप लहरी असेल किंवा मग भूपृष्ठ तरंग असतील. पृथ्वीचं अंतरंग कसं असेल किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत आणि कोणकोणते लेयर आहेत हे सर्वात अगोदर सांगणारा जो शास्त्रज्ञ होता त्याचं नाव होतं एडवर्ड स्वेस. तर या एडवर्ड स्वेस या शास्त्रज्ञानं त्या ठिकाणी सर्वात अगोदर त्या ठिकाणी पृथ्वीचं अंतरंग कशा पद्धतीनं आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एडवर्ड स्वेसने असं सांगितलं की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये एकूण 3 लेयर आहेत. अगदी सुरुवातीचा जो काही लेयर आहे त्याला त्याने आउटर लेयर असं नाव दिलं आणि हे जे काही आउटर लेयर आहे हे आउटर लेयर म्हणजे पूर्ण जमिनीचे भाग आहेत. जमिनीचे भाग आहेत त्यालाच त्याने सियाल हे देखील नाव दिलं. सियाल म्हणजे याच्यामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम या एलिमेंट्सचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे, त्याच्यामुळे याला सियाल म्हटलं जातं. त्याच्यानंतर आउटर लेयर म्हणजे सियालच्या नंतर त्याने दुसरा जो थर सांगितलेला आहे तो म्हणजे सीमाचा सांगितलेला आहे. आता सीमाचा जो काही लेयर आहे म्हणजे सियालच्या नंतर येणारा जो काही सीमाचा लेयर आहे, जसं तुम्ही इथं डायग्राममध्ये पाहू शकता, अगदी वरती असणारा सरफेसचा भाग जो आहे तो सियालचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो तुम्हाला लेयर दाखवलेला आहे तो सीमाचा आहे. हा सीमा लेयर जो प्रावरणाचा आहे ज्याला आपण मेंटल म्हणतो आणि ओसेनिक क्रस्ट आहे म्हणजे
महासागराचे जे काही तळभाग आहेत तर ते सीमापासून बनलेले आहेत असं एडवर्ड स्वेसचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतर पृथ्वीच्या अगदी सेंटर भागामध्ये हा जो काही भाग तुम्हाला दाखवलेला आहे गोल्डन कलरचा, तो कोर्स आहे म्हणजे गाभा आहे. याच्यामध्ये निकेल आणि फेरस या घटकांचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. सीमामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम या घटकांचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. आणि सियालमध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम या घटकांचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे सर्वात अगोदर पृथ्वीचं अंतरंग कसं असेल हे सांगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आहे तो म्हणजे एडवर्ड स्वेस हे शास्त्रज्ञ. त्याने पृथ्वीचं अंतरंग एकूण 3 थरामध्ये सांगितलं. एक सियाल जो अगदी सुरुवातीला होता, त्याच्यानंतर सीमा आणि त्याच्यानंतर कोर. सियालमध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम घटकांचं प्रमाण सर्वाधिक जास्त होतं. जे जेमिनीचे पार्ट होते, म्हणजे संपूर्ण जमिनीचा जो काही क्रस्टचा भाग आहे तर तो सियालने बनलेला आहे. ओसेनिक क्रस्टचा भाग सीमाने बनलेला आहे आणि मेंटलचा भाग म्हणजे प्रावरणाचा भाग देखील सीमाने बनलेला आहे. आणि त्याच्यानंतर कोर, याच्यामध्ये सर्वाधिक जास्त निकेल आणि फेरस जे वजनाने जड असणारे एलिमेंट्स आहेत यांचं प्रमाण सर्वाधिक जास्त कोरमध्ये आहे. त्याच्यानंतर पृथ्वीचं जे अंतरंग आहे त्या पृथ्वीच्या अंतरंगाच्या संदर्भात तुम्हाला हे वेगवेगळे डायग्राम पाहायला मिळतील. याच्यामध्ये सर्रास जॉग्राफीचा अभ्यास करत असताना किंवा पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करत असताना तुम्हाला बऱ्याच पुस्तकामध्ये त्या ठिकाणी हा डायग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. या डायग्राममध्ये किंवा याच्यामध्ये जे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जे काही वेगवेगळे थरं तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहतायत की अगदी वरच्या भागामध्ये त्या ठिकाणी 0 ते 30 किलोमीटरपर्यंतचा जो काही भाग आहे ज्याला सियाल म्हटलेलं आहे तो सियालचा भाग आहे. त्याच्यानंतर 30 किलोमीटरच्या पुढे सीमाचा भाग आहे तो साधारणतः 70 किलोमीटरपर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढे जो भाग तुम्हाला दाखवलेला आहे तो म्हणजे प्रावरणाचा भाग आहे. आता याच्यामध्ये सुद्धा बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण असे 2 विभाग या प्रावरणामध्ये पाडलेले आहेत. म्हणजे सीमा थराच्या नंतर साधारणतः 2900 किलोमीटरपर्यंत त्या ठिकाणी प्रावरणाचा भाग आहे किंवा यालाच आपण मेंटल म्हणतो. तर हा प्रावरणाचा भाग 2900 किलोमीटरपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर अगदी वरती सियालचा भाग आहे. असं सांगितलं जातं की जे जमिनीचे पार्ट आहेत ते सियालपासून बनलेले आहेत आणि जे महासागराचे तळ आहेत ते सीमापासून बनलेले आहेत. तर हे सियाल आणि सीमा अगदी वरती पृथ्वीच्या सरफेसवरती तुम्हाला पाहायला भेटेल जे साधारणतः 70 किलोमीटर 80 किलोमीटरपर्यंत सांगितले जातात. सियालचा जो काही थर आहे तो साधारणतः 20, 25, 30 किलोमीटरपर्यंत सांगितला जातो. त्याच्यानंतर प्रावरणाच्या नंतर म्हणजे 2900 किलोमीटरच्या पुढे साधारणतः या ठिकाणी 5150 किलोमीटरपर्यंत तुम्हाला दिलेलं आहे. तर 2900 किलोमीटरपासून 5150 किलोमीटरपर्यंत बाह्य गाभा आहे. म्हणजे 2900 किलोमीटरपासून पृथ्वीचा जो गाभा आहे तो गाभा स्टार्ट होतो. गाभ्यामध्ये पुन्हा आणखीन 2 उपप्रकार त्यांनी पाडलेले आहेत. एक बाह्य गाभा जो 5150 किलोमीटरपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर आंतरगाभा जो 6371 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे पृथ्वीचा जो केंद्रबिंदू आहे तो पृथ्वीचा केंद्रबिंदू 6371 किलोमीटरपर्यंत आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहतायत की या बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी घनता दिलेली आहे. घनता म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये तुम्ही जसं जसं जाल तसं त्या ठिकाणी पृथ्वीची डेन्सिटी वाढत जाते. आता सरफेसवरती तुम्ही पाहतायत की पृथ्वीची जी घनता आहे ती या ठिकाणी पृथ्वीची घनता 2.9 दिलेली आहे. सियालपासून सीमाकडे आल्यानंतर इथे पृथ्वीची घनता तुम्हाला त्या ठिकाणी 3.3 दिलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन आपण ज्यावेळेस बाह्य प्रावरणामध्ये येऊ त्यावेळेस बाह्य प्रावरणामध्ये तुम्हाला ही घनता 4.3 दिलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पृथ्वीच्या अगदी मधोमध म्हणजे जिथं प्रावरण संपतं आणि गाभा स्टार्ट होतो या ठिकाणी पृथ्वीची घनता ही 5.5 दिलेली आहे. 5.5 म्हणजे पृथ्वीची जी काही सरासरी घनता आहे तर ती पृथ्वीची सरासरी घनता 5.5 किंवा 5 इतकी सांगितली जाते. त्याच्यानंतर जसं जसं केंद्रभागाकडे जाऊ तसतसं किंवा बाह्य गाभा आणि आंतरगाभा या ठिकाणी आल्यानंतर पृथ्वीची जी घनता आहे ती 12.3 इतकी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि पृथ्वीचा जो अगदी केंद्रभाग आहे त्या केंद्रभागाच्या ठिकाणी 13.6 इतकी पृथ्वीची घनता आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही डिस्कंटिन्युटी दिलेल्या आहेत ज्याला मराठीमध्ये विलगता म्हणतात. विलगता म्हणजे काय की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारे जे काही 2 थरं आहेत ते 2 थरं जिथून वेगळे होतात तर त्याला विलगता म्हटलं जातं.
मग आता ही विलगता कशी ओळखली जाते किंवा कोणी काढलेली आहे? ज्या शास्त्रज्ञांनी ही विलगता शोधून काढलेली आहे त्या शास्त्रज्ञांच्या नावावरतीच ही विलगता ओळखली जाते. मग आता ही या शास्त्रज्ञांनी विलगता ओळखली कशी? तर ही विलगता ओळखण्यासाठी त्यांनी भूकंप लहरीचा उपयोग करून घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात जिथं डेन्सिटी बदलते, जिथं खडकाचा प्रकार बदलतो, जिथं एलिमेंट्स बदलतात त्या ठिकाणी लेयर वेगळा होतो. आणि मग तिथून ज्या ज्या शास्त्रज्ञांनी हे सांगितलं की इथून हा थर वेगळा होतो तर त्याला त्या शास्त्रज्ञांचं नाव दिलेलं आहे. जसं या ठिकाणी आपण पाहतो सियाल आणि सीमा हे जे दोन थर विलग होतात ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले त्याला कॉन्ट्रॅड विलगता म्हणतात. त्याच्यानंतर सीमा आणि बाह्य प्रावरण हे जिथून वेगळे होतात, जिथून विलग होतात तर त्याला मोह विलगता म्हणतात. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रावरण आणि गाभा हे ज्या ठिकाणाहून वेगळे होतात त्याला गटेनबर्ग विलगता म्हणतात. गटेनबर्ग विलगता म्हणजे गटेनबर्ग शास्त्रज्ञांनी ही विलगता शोधून काढलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण जिथून विलग होतात, इथं नाव दिलेलं नाही आहे परंतु त्याला रिपिटी विलगता म्हणतात. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बाह्यगाभा आणि आंतरगाभा जिथून वेगळा होतो इथं देखील नाव दिलेलं नाही आहे परंतु त्याला लेहमन विलगता म्हणतात. तर ह्या विलगतेची नावं आहेत जिथून हे वेगवेगळे लेयर ओळखले जातात या विलगतेच्या नावाने. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पृथ्वीचं दुसरं एक स्ट्रक्चर, अंतर्गत जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आता या डायग्राममध्ये आता बऱ्याच ठिकाणी हा डायग्राम तुम्हाला पाहायला भेटेल की पृथ्वीचं जे इंटेरियर स्ट्रक्चर आहे किंवा अंतर्गत जे काही वेगवेगळे थर आहेत तर त्याच्यामध्ये बहुधा सियाल आणि सीमाचा उल्लेख केला जात नाही परंतु डायरेक्ट शिलावरणाचा उल्लेख केला जातो, म्हणजे लिथोस्फिअरचा उल्लेख केला जातो. आता इथं तुम्हाला लिथोस्फिअर दाखवलेलं आहे. लिथोस्फिअर अगदी वरच्या लेअरमध्ये इथं तुम्ही पाहतायत की निळसर भागामध्ये जो महासागराचा भाग दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जमिनीचा भाग दाखवलेला आहे. तर महासागराचा भाग आणि जमिनीचा भाग जो कंबाईनली इथं तुम्हाला दाखवलेला आहे, हा कंबाईनली येणारा जो काही भाग आहे ज्याला त्या ठिकाणी लिथोस्फिअर म्हणतात, यालाच मराठीमध्ये शिलावरण म्हणतात. याच्यामध्ये क्रस्ट अँड अप्पर मोस्ट सॉलिड मेंटल येतं. म्हणजे या ठिकाणी जमिनीचा तळभाग आणि महासागराचा तळभाग कंबाईनली सियाल आणि सीमा हे लिथोस्फिअरमध्येच यांनी दाखवलेले आहेत, ज्याला शिलावरण आपण म्हणतो. याची जी डेप्थ आहे याची डेप्थ साधारणतः 100 किलोमीटरपर्यंत सांगितलेली आहे. म्हणजे भूपृष्ठापासून किंवा सरफेसपासून साधारणतः पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये 100 किलोमीटरपर्यंत शिलावरणाचा थर आहे. त्याच्यानंतरचा जो काही थर आहे ज्याला अस्थिनोस्फिअर म्हणतात. अस्थिनोस्फिअर किंवा यालाच मराठीमध्ये त्या ठिकाणी दुर्बलता मंडल म्हणतात. आता हा जो काही दुर्बलता मंडल आहे तो सेमी मोल्टन आहे. सेमी मोल्टन म्हणजे काय की हा जो थर आहे हा थर द्रव आणि स्थायू यांचं मिक्सचर आहे. म्हणजे हा थोडासा लिबलिबीत स्वरूपात आहे. आणि या अस्थिनोस्फिअर किंवा या दुर्बलता मंडलावरतीच हे जे काही शिलावरणाचा थर आहे तो शिलावरणाचा थर स्लाईड होतो. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूवमेंट करतो. आणि 200 किलोमीटरच्या नंतर जो थर सुरू होतो तो म्हणजे मेंटल किंवा त्याला मराठीमध्ये आपण प्रावरण म्हणतो. हा प्रावरणाचा जो काही थर आहे तो 2900 किलोमीटरपर्यंत आहे. त्याच्यानंतर बाह्य प्रावरण, आंतरप्रावरण म्हणजे याच्या अगोदर जे काही आपण पृथ्वीच्या अंतरंगाचं स्ट्रक्चर पाहिलं अगदी सेम स्ट्रक्चर हे आपल्याला अस्थिनोस्फिअरच्या पुढे पाहायला मिळेल. परंतु सुरुवातीला त्या ठिकाणी शिलावरण आणि दुर्बलता मंडल किंवा अस्थिनोस्फिअर हे दोन थरं तुम्हाला या स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये जो लिथोस्फिअर आहे तर तो लिथोस्फिअर अस्थिनोस्फिअरवरती मूवमेंट करतो. म्हणजे अस्थिनोस्फिअर त्या ठिकाणी सेमी मोल्टन भागामध्ये आहे. त्यानंतर ज्या काही भूकंप लहरी आहेत ज्याला इंग्लिशमध्ये सेस्मिक वेव्ज म्हटलं जातं, तर या ज्या भूकंप लहरी आहेत त्या भूकंप लहरींची काही वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचे काही गुणधर्म तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. या भूकंप लहरीच्या गुणधर्मानुसार त्या ठिकाणी पृथ्वीचं अंतरंग कसं आहे हे तुम्हाला लक्षात येईल किंवा या भूकंप लहरीची मदत घेऊनच त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगामध्ये कोणकोणते थर कुठल्या अवस्थेमध्ये आहेत हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला भूकंप लहरी ज्या आहेत तर त्याचे गुणधर्म तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. या ठिकाणी जे सिस्मिक वेव्ज आहेत किंवा भूकंप लहरी आहेत तर या सिस्मिक वेव्ज म्हणजेच भूकंप लहरी, या मेकॅनिकल वेव्ज आहेत म्हणजे यांत्रिक लहरी आहेत. आणि या ज्या भूकंप लहरी आहेत रिक्वायर मीडियम फॉर प्रोपोगेशन
म्हणजे यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करण्यासाठी या भूकंप लहरींना मीडियमची आवश्यकता असते. मीडियम म्हणजे माध्यमाची आवश्यकता असते. मग ते माध्यम वायू अवस्थेत असेल किंवा मग ते माध्यम द्रव अवस्थेत असेल किंवा ते माध्यम मग स्थायू अवस्थेमध्ये असेल. या माध्यमांची आवश्यकता या भूकंप लहरीला आवश्यक असते. त्याच्यानंतरचं विधान दिलेलं आहे, देअर बिहेवियर चेंजेस विथ चेंजेस ऑफ मीडियम. म्हणजे ज्यावेळेस माध्यम बदलतं त्यावेळेस माध्यम बदलल्यानंतर या भूकंप लहरीच्या वेगामध्ये सुद्धा बदल होतो किंवा त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होतात. 2 महत्त्वपूर्ण भूकंप लहरी आहेत, 2 इम्पॉर्टंट्स वेव्स. त्याच्यामध्ये पहिली जी लहरी आहे ज्याला प्रायमरी वेव्ज म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. आणि दुसरी जी आहे त्याला सेकंडरी वेव्ज म्हणतात किंवा याला दुय्यम भूकंप लहरी असं म्हणतात. त्याच्यानंतरचं विधान तुम्हाला दिलेलं आहे, येस वेव्स कॅन ट्रॅव्हल इन टू ओनली सॉलिड अँड गॅस मीडियम. म्हणजे दुय्यम भूकंप लहरी ज्या आहेत त्या फक्त स्थायू अवस्थेमधून आणि त्याच्यानंतर वायू अवस्थेमधून त्या ठिकाणी ते ट्रॅव्हलिंग करतात. म्हणजे लिक्विड अवस्थेमधून हे ट्रॅव्हलिंग करत नाहीत. कोणत्या? दुय्यम भूकंप लहरी. त्याच्यानंतरचं विधान तुम्हाला दिलेलं आहे, पी कॅन ट्रॅव्हल इन ऑल 3 मीडियम्स. म्हणजे ज्या प्रायमरी वेव्ज आहेत किंवा प्राथमिक भूकंप लहरी आहेत तर त्या तिन्ही माध्यमामधून त्या ठिकाणी प्रवास करू शकतात. मग ते सॉलिड असेल किंवा मग गॅसेस असेल किंवा मग लिक्विड असेल, या तिन्ही अवस्थेमधून ते प्रवास करू शकतात. परंतु ज्या प्राथमिक भूकंप लहरी आहेत या तिन्ही अवस्थेमधून प्रवास करत असताना या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे, बट स्पीड इज हायेस्ट. म्हणजे या प्राथमिक भूकंप लहरीचा सर्वाधिक जास्त जो वेग असेल तो स्थायू अवस्थेमध्ये असेल. त्याच्यानंतर जो वेग कमी होईल तो द्रव अवस्थेमध्ये कमी होईल. त्याच्यापेक्षा वेग जो कमी होईल तो वायू अवस्थेमध्ये होईल. म्हणजे एक लक्षात घ्या की प्राथमिक भूकंप लहरी या स्थायू अवस्थेमधून प्रवास करत असताना वेग सर्वाधिक जास्त असेल आणि जसं जसं हे लिक्विडमध्ये गेल्यानंतर या प्राथमिक लहरीचा वेग कमी होईल आणि वायू अवस्थेमध्ये गेल्यानंतर आणखीन प्राथमिक लहरीचा जो वेग आहे त्याच्यापेक्षा कमी होईल. म्हणजे स्थायू अवस्थेमधून वायू अवस्थेमध्ये जात असताना या प्राथमिक भूकंप लहरीचा जो वेग आहे तो कमी कमी होत जातो. आता या ठिकाणी तुम्हाला ज्या दुय्यम भूकंप लहरी आहेत त्या दुय्यम भूकंप लहरी त्याचा डायग्राम तुम्हाला दाखवलेला आहे की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रवास करू शकतात. आता इथं या ठिकाणी भूकंप नाभी तुम्हाला दिलेलं आहे. भूकंप नाभी म्हणजे भूकंपाचं केंद्र त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तिथून या भूकंपाच्या दुय्यम लहरी निघालेल्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता इथं तुम्ही पाहू शकता की प्रावरणामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या भूकंप लहरी दुय्यम भूकंप लहरी प्रवास करत आहेत. परंतु हा जो काही पिवळसर भाग तुम्हाला दाखवलेला आहे तर या ठिकाणी या दुय्यम भूकंप लहरी प्रवेश करू शकत नाहीत. याचा अर्थ जसं तुम्हाला मी आत्ता याचे गुणधर्म सांगितले की दुय्यम भूकंप लहरी या ज्या भूकंप लहरी आहेत त्या द्रव अवस्थेमध्ये प्रवास करू शकत नाहीत. म्हणजे इथं तुम्हाला दुय्यम भूकंप लहरी दाखवल्या नाहीत. याचा अर्थ हा जो काही बाह्य गाभा आहे हा बाह्य गाभा द्रव अवस्थेमध्ये आहे आणि या खालच्या भागामध्ये कुठेही तुम्हाला दुय्यम भूकंप लहरी दिसणार नाहीत. कारण याच्या पुढे या दुय्यम भूकंप लहरी प्रवेश करू शकणार नाहीत कारण बाह्य गाभा जो आहे तो द्रव अवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर या डायग्राममध्ये तुम्हाला प्राथमिक भूकंप लहरी कशा पद्धतीने प्रवास करतात तर तो भाग तुम्हाला या डायग्राममध्ये दाखवलेला आहे. आता नॉर्थ पोल या ठिकाणी भूकंपाचं केंद्र तुम्हाला दाखवलेले. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ज्या भूकंप लहरी आहेत त्या प्रावरणामध्ये सुद्धा प्रवास करत आहेत आणि बाह्य गाभ्यामध्ये सुद्धा प्रवास करत आहेत. परंतु बाह्य गाभ्यामध्ये प्रवास करत असताना त्यांचा वेग कमी होतो आणि अंतर्गाभ्यामध्ये आल्यानंतर या प्राथमिक भूकंप लहरीचा वेग आणखीन वाढतो. अंतर्गाभ्यामध्ये ज्यावेळेस प्राथमिक लहरीचा वेग वाढतो याचा अर्थ अंतर्गाभा जो आहे तो स्थायू अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बाह्यगाभेमध्ये प्राथमिक लहरीचा वेग कमी होतो. याचा अर्थ बाह्यगाभा हा द्रव अवस्थेमध्ये आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हा भाग दाखवलेला आहे ज्या ठिकाणी प्राथमिक भूकंप लहरीचा प्रवास तुम्हाला दाखवलेल्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तो कसा होतो आणि या ठिकाणी 103 अंश ते 143 अंश दरम्यानचा जो काही भाग आहे इथं तुम्हाला कसल्याही प्रकारच्या लहरी दिसणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी कसल्याही प्रकारचा भूकंपाचा भाग तुम्हाला दिसणार नाही ज्याला
पी वेव्ह शॅडो झोन म्हटलं जातं. म्हणजे प्राथमिक लहरीचा जो काही भाग आहे तो प्राथमिक लहरी इथं कसल्याही प्रकारच्या तुम्हाला दिसणार नाहीत. त्याला भूकंप छायेचा प्रदेश देखील म्हणतात. म्हणजे तिथं प्रायमरी वेव्हसुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत आणि सेकंडरी वेव्हसुद्धा दिसणार नाहीत. त्याच्यामुळे तो जो भाग आहे 103 अंश ते 143 अंश दरम्यानचा हा जो काही भाग येतो तर याला भूकंप छायेचा प्रदेश म्हटलं जातं. त्याच्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की लिथोस्फिअर स्थायू अवस्थेमध्ये आहे, अस्थिनोस्फिअर हा सेमी मोल्टन आहे, मेंटल हे स्थायू अवस्थेमध्ये, आउटर कोर हे द्रव अवस्थेमध्ये आहे आणि इन्नर कोर हे स्थायू अवस्थेमध्ये आहे. तर हे कशाच्या आधारावरती सांगितलं जातं तर हे भूकंप लहरी ज्या आहेत या भूकंप लहरी प्रवास करत असताना त्यांचा जो वेग आहे त्या वेगाच्या आधारावरती या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगामध्ये हे जे थर आहे ते कुठल्या अवस्थेमध्ये आहे ते सांगितलं जातं. आता जसं तुम्हाला या ठिकाणी एक डायग्राम दिलेला आहे त्या डायग्राममध्ये पी आणि यस दाखवलेलं आहे. पी म्हणजे प्रायमरी वेव्ज, यस म्हणजे सेकंडरी वेव्ज. पी म्हणजे प्राथमिक भूकंप लहरी आणि यस म्हणजे दुय्यम भूकंप लहरी. त्याच्यापुढे तुम्हाला ॲरोज दाखवलेले आहेत. ॲरोज म्हणजे बाणाचं चिन्ह दाखवलेलं आहे. ज्या बाणाची दिशा वरच्या दिशेने आहे तिथं म्हणजे वेग जास्त आहे आणि ज्या बाणाची दिशा खालच्या दिशेने आहे तिथं वेग कमी झालेला आहे त्या लहरींचा. इथं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला लिथोस्फिअरचा पहिल्यांदा भाग दाखवलेला आहे. लिथोस्फिअरमध्ये पी वेव्ज आणि यस वेव्ज दोघांचीही स्पीड जास्त दाखवलेली आहे, वेग जास्त दाखवलेला आहे. याचा अर्थ प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्ज या स्थायू अवस्थेमध्ये अत्यंत वेगाने वाहतात. म्हणजे लिथोस्फिअरचा जो भाग आहे तो स्थायू अवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर अस्थिनोस्फिअर ज्याला आपण दुर्बलता मंडल म्हणतो, जो 100 किलोमीटरपासून 200 किलोमीटरपर्यंतचा भाग आहे, तिथं प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्ज यांचा वेग कमी झालेला आहे. आता जसं तुम्हाला यांची गुणधर्म सांगितले की दुय्यम भूकंप लहरी या द्रव अवस्थेमध्ये प्रवास करू शकत नाहीत आणि प्राथमिक भूकंप लहरी यांचा द्रव अवस्थेमध्ये वेग कमी होतो. आता प्राथमिक भूकंप लहरीचा वेग इथं कमी झालेला आहे, याला द्रव अवस्था म्हणावं तर इथं दुय्यम भूकंप लहरी आपल्याला दिसत आहेत. आणि स्थायू अवस्था म्हणावं तर या ठिकाणी दोघांचाही वेग कमी झालेला आहे, कारण स्थायू अवस्थेमध्ये दोघांचाही वेग जास्त असतो, दोघांचाही वेग कमी दाखवलेला आहे. म्हणजे याला आपल्याला स्थायू अवस्थाही म्हणता येत नाही आणि द्रव अवस्थाही म्हणता येत नाही, तर दोघांच्या मधली अवस्था म्हणजे स्थायू द्रव यांचं मिक्सचर या आपल्याला अस्थिनोस्फिअरमध्ये पाहायला मिळतं. म्हणजेच अस्थिनोस्फिअर हा जो आहे तो सेमी मोल्टन आहे, लिबलिबित स्वरूपात आहे आणि जो लिथोस्फिअर आहे तो लिथोस्फिअर या अस्थिनोस्फिअरवरती मूव्हमेंट करतो. त्याच्यानंतर प्रावरणामध्ये तुम्हाला प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्ज दोघांचाही वेग जास्त दाखवलेला आहे. मग ते प्रावरण मग ते बाह्य प्रावरण असेल किंवा आंतरप्रावरण असेल, दोन्हीमध्ये प्राथमिक भूकंप लहरी आणि दुय्यम भूकंप लहरी या दोघांचाही वेग जास्त आहे. याचा अर्थ प्रावरण हे स्थायू अवस्थेमध्ये आहे. त्याच्यानंतर बाह्य गाभामध्ये तुम्हाला जे प्रायमरी वेव्ज आहेत त्याचा वेग कमी दाखवलेला आहे आणि सेकंडरी वेव्ज त्याच्यापुढे फुली मारलेली आहे. म्हणजे इथं तुम्हाला कसल्याही प्रकारच्या दुय्यम लहरी दिसणार नाहीत, दुय्यम भूकंप लहरी दिसणार नाहीत. याचा अर्थ बाह्य गाभा हा द्रव अवस्थेमध्ये आहे. आणि जो आंतरगाभा आहे, पृथ्वीचा जो केंद्रभागाच्या सभोवतालचा जो परिसर आहे, तिथं पुन्हा आणखीन प्रायमरी वेव्ह ज्या आहेत त्यांचा वेग वाढलेला आहे. याचा अर्थ आंतरगाभा जो आहे तो स्थायू अवस्थेमध्ये आहे. म्हणजे इथं तुम्हाला दिलेले आउटर कोर हे लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे द्रव अवस्थेमध्ये, इन्नर कोर हे सॉलिड फॉर्ममध्ये आहे म्हणजेच स्थायू अवस्थेमध्ये ते आहे. ठीक आहे, तर ही माहिती होती पृथ्वीच्या अंतरंगाच्या संदर्भात. तर पृथ्वीचं अंतरंग कशा पद्धतीनं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, पृथ्वीच्या अंतर्गत भागाची डेन्सिटी कशी आहे, म्हणजे डिस्कंटिन्युटी कोणकोणत्या आहेत, म्हणजे विलगता कोणकोणत्या आहेत, त्या कोणत्या दोन थरांना वेगवेगळ्या करतात. परीक्षेमध्ये बऱ्याचदा पृथ्वीच्या अंतरंगाच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरेल. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. ज्यांनी कोणी आणखीन सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.